काय ग? कसला विचार करतेस? विचार करतेय स्वतः काय काय उभं केलं. तुम्हा पुरुषांचं बरं आहे. तुम्ही स्वावलंबी असता, स्वतः सगळं उभं करता. तुम्हाला वाढवलंही तसंच जातं. म्हणजे स्वतः घर घ्यायचं, नोकरी, लग्न सगळं स्वतः सांभाळायचं, तेही स्वबळावर. स्वावलंबी असता तुम्ही पुरुष. पुरुष स्वावलंबी आहे हा भ्रम आहे समाजाचा. हा मलाही असंच वाटायचं की कसे वाढलोय आपण, तू म्हणालीस तसं की स्वतःच्या पायावर उभं राहायचं, नोकरी, घर, बायको. प्रत्येक पुरुषाला असं वाटतं स्वावलंबी आहोत आपण, पण असं नाहीये. माझ्यासारख्या अनेकांना साधी स्वतःची चड्डी बनियान पण धुता येत नाही. असं ज्या पोटासाठी म्हणजे जेवणासाठी सगळं चाललं आहे, त्या जेवणातलं फारसं काही येत नाही. अगं व्यवहारातलं काही येत नाही, सौंदर्य दृष्टी नाही, स्वतःला सांभाळणं येत नाही. अगं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पुरुष बाईवरच अवलंबून आहे. म्हणजे लग्न होईपर्यंत आई करते हे सगळं आणि लग्नानंतर बायको करते. पुरुष काय करू शकतो तर कोरड्या भिंतींचं घर उभारू शकतो, त्यात सजीव विलींचा बहर बाईच आणू शकते. खऱ्या स्वावलंबी तुम्ही आहात. अगदी लहान वयातच तुम्हाला सगळं सांभाळायला येतं. म्हणजे कपडे, जेवण, स्वतःला सांभाळणं, घर सांभाळणं, लग्नानंतर मुलं सांभाळणं. तुम्ही नोकरी करताय, पैसे कमवताय, यातलं पुरुषांना काही येत नसतं. खरं सांगू, पुरुष कधीही स्वावलंबी नव्हता, तो नेहमीच स्त्रियावलंबी राहिलाय. कदाचित पुरुष हे मान्य नाही करणार, पण स्त्रीच स्वावलंबी आहे.